पवित्र त्रैक्याचा सण, द फीस्ट ऑफ द होली ट्रिनिटी. पवित्र त्रैक्याचा सण ख्रिस्त सभेमध्ये एक फार मोठा सण आहे, कारण तो आपल्या परमेश्वराचा सण आहे. आपला परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा असं एक त्रैक्य आहे आणि ह्या त्रैक्यावर आपण विश्वास ठेवतो. वी बिलीव्ह इन द मिस्ट्री ऑफ द होली ट्रिनिटी. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कितीतरी वेळा या त्रैक्याच्या सूत्राचा अवलोकन करत असतो. कोणतीही प्रार्थना म्हणून आपण त्याची सुरुवात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याच्या नावाने करतो. कोणत्याही प्रार्थनेचा शेवट आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्याच्या सूत्राने करीत असतो. द ट्रिनिटेरियन फॉर्म्युला इज द बेस ऑफ ऑल आवर स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज. इतकंच नाही तर आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा एखादा क्रॉस बघितला, एखादा माऊलीचा पुतळा बघितला, एखाद्या चर्चच्या बाजूने आपण जात असू तर आपला हात कपाळावर जाऊन आपण पवित्र त्रैक्याचं चिन्ह काढत असतो. अशा प्रकारे द होली ट्रिनिटी इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर स्पिरिच्युअल जर्नी. आपल्या आध्यात्मिक जीवनाचं ते एक जणू काही सूत्र आहे आणि त्याचा वापर करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जणू काही जगत असतो. बायबलमध्ये विशेष करून नव्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळते, परमेश्वराने जेव्हा येशूच्या जन्माचा संदेश दूताद्वारे पवित्र मरियेला दिला, द अनन्सिएशन, त्यावेळेपासून या सूत्राचं अवलोकन केलेलं आहे. प्रभूच्या दूताने पवित्र मरियेला दर्शन देऊन सांगितलं की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाचा पुत्र तुझ्या उदरी जन्म घेणार आहे. म्हणजेच परमेश्वराचा संदेश पवित्र आत्म्याच्या योगाने प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हे त्रैक्य आपण अनुभवतो. त्यानंतर आपण पाहतो की योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 3 ओवी 16 ते 20 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराने जगावर इतकी प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये दिला. जगाच्या तारणासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांनी जगावर प्रीती केली. म्हणजे जो पवित्र त्रैक्याचं सूत्र तिथे देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा बाप्तिस्मा झाला, त्या बाप्तिस्माच्या वेळी योहान बाप्तिस्ताच्या द्वारे जे प्रकटीकरण झालं तिथे देखील आपल्याला ह्या पवित्र त्रैक्याचं सूत्र पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा स्वीकारला आणि परमेश्वराने आकाशवाणी केली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आणि परमेश्वराचा आत्मा कबुतराच्या रूपाने प्रभू येशू ख्रिस्तावर अवतरला. अशा प्रकारे ह्या त्रैक्याचं सूत्र आपण तिथे देखील अनुभवत आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे त्रैक्य आपल्या श्रद्धेचा गाभा आहे. या त्रैक्यावर आपली श्रद्धा अवलंबून आहे. मात्र या त्रैक्याचं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये वापर केला पाहिजे. तशा प्रकारे आपल्या जीवनाची आपण जडणघडण केली पाहिजे. या त्रैक्याकडनं आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट हे त्रैक्य आपल्याला शिकवतं आणि ती म्हणजे द गॉड कॉन्सेप्ट ऑफ आवर फेथ इज कम्युनिटेरियन. म्हणजेच परमेश्वराची संकल्पना आपली ही सामूहिक आहे, समूह आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे की आपण हे सामाजिक व्यक्ती आहोत आणि म्हणून समाजामध्ये सामूहिक जीवनासाठी आपल्याला पाचारण आहे. संत पौल कोरिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 12 ओवी 7 मध्ये आपल्याला सांगतो की परमेश्वराने आपल्याला जी कृपादानं दिली आहेत, पवित्र आत्म्याची दानं दिलेली आहेत, ती सार्वजनिक हितासाठी आहे. इट इज फॉर एव्हरीबडी. आणि म्हणून ही कौटुंबिक भावना, समूह भावना आपल्यामध्ये वाढली पाहिजे. आणि त्रैक्यामध्ये जसं ऐक्य आहे तशा प्रकारचं ऐक्य निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की जे शांती करणारे, ऐक्य प्रस्थापित करणारे, समेट करणारे, सलोखा करणारे ते धन्य,
कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. होय, ज्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवतो तो परमेश्वर ऐक्याचं प्रतीक आहे आणि म्हणून समूह जीवनाद्वारे ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र त्रैक्याकडनं दुसरी गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे या पवित्र त्रैक्यातील तिन्ही व्यक्ती पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तिघांचं सेवाकार्य जे आहे हे वेगळं आहे, परंतु त्यामध्ये एक समतोलपणा आहे. म्हणजे जर आपापली जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडतात, एकमेकांच्या जबाबदारीमध्ये ते हस्तक्षेप करीत नाहीत, तर एकमेकांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी ते पूरक म्हणून भूमिका बजावतात. जीवनामध्ये आपण अशाच प्रकारे दुसऱ्यांच्या बरोबर कार्य करीत असताना त्यांच्या कार्यासाठी, त्यांच्या सहभागितेसाठी आपण पूरक असले पाहिजेत. एकमेकांच्या विरोधात आपण कार्य करायचं नाही, तर एकमेकांना सामावून कसं घेता येईल, एकमेकांच्या बरोबर कसं कार्य करता येईल आणि ते कार्य मोठं कसं करता येईल त्याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. पवित्र त्रैक्याचं कार्य होतं तारण करणे. साल्वेशन वॉज गॉड्स इंटेन्शन आणि म्हणून ह्या तारणासाठी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तिघेही प्रयत्न करतात आणि आपल्या तारणासाठी ते झटत असतात. आपण देखील अशाच प्रकारे जे कार्य आहे ते महत्त्वाचं आहे, ते सिद्धीत जाण्यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्न करायचे आहेत. एकमेकांना पूरक व्हायचं आहे, एकमेकांना सहकार्य करायचं आहे, एकमेकांबरोबर सहयोग करायचा आहे. तिसरी गोष्ट पवित्र त्रैक्याकडनं आपल्याला शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे लव इज द फाउंडेशन ऑफ द होली ट्रिनिटी. प्रेम जणू काही पवित्र त्रैक्याचं पाया आहे आणि या प्रेमामध्ये ते सतत एकमेकांबरोबर नातं जोडतात, एकमेकांबरोबर सहकार्य करतात. परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव भाविकांना यावा म्हणून ते सतत झटत आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच प्रेमासाठी आपल्याला प्रभू येशू परमेश्वर जन्मास घालतो आणि या प्रेमाचा जणू काही प्रसार करण्यासाठी परमेश्वर आपल्याला आव्हान करतो किंवा आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या ईश्वरी प्रेमाचा अनुभव, पवित्र त्रैक्यातील प्रेमाचा अनुभव आपण घेऊन तो दुसऱ्यांना द्यावा ही परमेश्वराची आपल्याकडनं अपेक्षा आहे. जेव्हा आपण परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढतो तेव्हा प्रेमाचा खरा अर्थ जो सेवा आहे तो आपल्याला कळतो आणि त्याद्वारे एकमेकांची सेवा करण्यासाठी आपण सतत पुढे येत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, जर आपण आपलं कौटुंबिक जीवन बघितलं तर आपल्या कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि मुलं ह्यामधील जे ऐक्य आहे ते पवित्र त्रैक्याचं जणू काही प्रतीक आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपण 3 जनरेशन म्हणजे 3 पिढ्या अनुभवतो. आजी आजोबा, आई वडील आणि मुलं ह्या तिघांमध्ये जेव्हा आपण ऐक्य साधतो आणि हे तिघे जेव्हा एका ध्येयाने कार्य करतात म्हणजेच तारण प्राप्तीसाठी ते प्रयत्न करतात, तेव्हा निश्चितच आपण हे पवित्र त्रैक्य जे आहे ते आपल्या जीवनामध्ये साजरा करत असतो. आपल्या गाव परिवारामध्ये देखील अशाच प्रकारे आपल्याला पवित्र त्रैक्याची अनुभव घेता येतं. गाव परिवारातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन पवित्र त्रैक्यामध्ये जसं ऐक्य आहे तसं ऐक्य गाव परिवारामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मे आवर कम्युनिटीज रिझेंबल द होली ट्रिनिटी, दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम ईच बॅप्टाइज्ड. तसंच आपल्या धर्मग्रामामध्ये आपण सर्वजण एकत्रित येऊन या पवित्र त्रैक्यातील उपस्थितीची जाणीव स्वतः अनुभवायची आहे आणि ती दुसऱ्यांना द्यायची आहे. पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत असताना तो आपल्या परमेश्वराचा सण आहे, तो आपल्या विश्वासाचा सण आहे आणि तो आपल्या ख्रिस्ती जीवनाचा सण आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आपण केवळ बाह्यदृष्ट्या पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे चिन्ह काढायचे नाही, तर त्याद्वारे परमेश्वरामध्ये जे ऐक्य आहे, परमेश्वरामध्ये जे एक ध्येय आहे आणि परमेश्वरामध्ये जे प्रेम आहे ते आपल्याला अनुभवता यावं आणि त्याद्वारे आपलं ख्रिस्ती जीवन संपन्न व्हावं, आपलं कौटुंबिक जीवन
पवित्र त्रैक्यावर अवलंबून असावं आणि आपल्या धर्मग्रामामध्ये, गाव परिवारामध्ये पवित्र त्रैक्यावर आधारलेले ख्रिस्ती समूह आपल्याला निर्माण करता यावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.